प्रत्यक्ष साईबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की समय से पहले हमें कभी भी कोई कुछ भी नहीं मिलता. मग असं असून सुद्धा आपण का बरं असं करतो? कारण तो वेळ, ती जी वेळ आहे, ती वेळ आलेली आहे आणि ती आत्ताच आलेली आहे. हीच ती वेळ. भाग्योदयाची हीच ती वेळ. साईबाबांनी एकीकडे आपल्याला सांगितलेलं आहे, की तुम्हाला वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाहीये. समय से पहिले. आणि मग अशा वेळेस परंतु तुम्हाला तुम्हाला मी म्हणते, की तुम्हाला मिळणार आहे. मग कसं? तर हे लक्षात घ्या, की हीच ती वेळ आहे तुमच्या जीवनात बदल होण्याची. आणि म्हणून आपण आता या विषयाकडे तुम्ही जे आलेला आहात ते यामुळेच. आणि यासाठी मी मागच्या जेव्हा आपली जी छोटी कार्यशाळा झाली, जी बेसिक कार्यशाळा झाली त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं, की आपल्या नशिबामध्ये बदल होतो का? तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल, की हो, आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. परंतु जेव्हा बदल घडायचा आहे तेव्हाच होतो. ग्रहांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. ग्रहांच्या पुढे कोण जातं? तर फक्त आपले परमेश्वर. आणि परमेश्वराला जेव्हा आपण आर्तपणे हाक मारलेली असेल, तर ती हाक एवढ्या 2च गोष्टी फक्त ग्रहांच्या पुढे जाऊ शकतात. आणि आपल्या मनाने, आपल्या हृदयानं केलेला विचार. परंतु तुम्ही जेव्हा हाक मारता परमेश्वराला, तर ती हाक सुद्धा वेळ आलेली आहे. नशीब बदलण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही त्यांना रोज हाक मारता. रोज तळमळीनं तुम्ही तुमच्या परमेश्वराला, तुमच्या आराध्य दैवताला तुम्ही हाक मारता, की "अरे काय आहे हे? का बरं माझ्या जीवनात वाईट घटना घडतायत? का बरं मला आजारपण आलंय? का बरं माझ्या जीवनात वाईट घटना घडलेल्या आहेत?" आणि मग आपण कुठेतरी आध्यात्मिक साधना करायला लागतो. कुठेतरी त्यांचं नामस्मरण करायला लागतो आणि कुठेतरी आपल्याही जीवनामध्ये बदल घडणार असतात. कुठेतरी गोचर ग्रहमानानुसार आपल्या जीवनात बदल घडणार आहेत, कुठेतरी महादशा बदलणार आहेत आणि मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी चांगला मार्ग सापडतो आणि या चांगल्या मार्गांपैकी मुख्य जो मार्ग आहे, त्याच्यापैकी 3-4 मार्ग मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगते. त्यातला पहिला मार्ग म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजी कारण 50% फरक पडतो. दुसरा मार्ग मॅजिक मनी मंत्रा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये 50% जीवनामध्ये पैसा वाढतो. तिसरा मार्ग रेकी, की रेकीमुळे तुमच्या जीवनामध्ये अ, अनेक सकारात्मक बदल तिथं घडायला सुरुवात होते. आरोग्य चांगलं राहतं. हव्या असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला तिथे आयुष्यात मिळतात. आणि चौथा त्यातला प्रकार म्हणजे सेल्फ हिप्नॉटिझम. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स पण भाग आहेत. पण स्वतःला हिप्नोटाईट करता आलं पाहिजे. आपलं मन जे आहे ना थोडासा विषयांतर मी करते, परंतु आवश्यक आहे या विषयावर सुद्धा बोलणं. आपलं म्हणजे तुमच्यासारखेच तुमच्यापैकीच अनेक क्लायंट असतात. जेव्हा हे जे क्लायंट माझ्याशी बोलतात, तेव्हा मॅडम हे झालं, ते झालं, अमुक झालं, तमुक झालं. मान्य आहे मला, तुमच्या जीवनात काहीतरी नकारात्मक घटना घडल्या मला मान्य आहे. त्या मला मोबाईल नंबरमध्ये दिसतात. त्या घटना जन्मतारखेत दिसतात. त्याच घटना मला जन्मकुंडलीमध्ये दिसतात. त्याच घटना मला प्रश्नकुंडलीमध्ये दिसतात. मान्य आहे मला. परंतु जेव्हा आपण सतत, 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 सतत निगेटिव्ह गोष्टी उगाळतो, हा माझा त्याला निगेटिव्ह सांग. मॅडम माझ्या त्यांना निगेटिव्ह सांग. ही माझी मैत्रीण तिला सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांग. असं करता, करता आपण आपल्या जीवनामधल्या निगेटिव्ह घटना सतत उगाळत असतो. आणि आपल्या पूर्वजांनी काही म्हणी तयार केलेल्या आहेत. आणि त्यातली महत्वाची म्हण म्हणजे कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच आहे. तर तुमच्या जीवनामधल्या निगेटिव्ह गोष्टी उगाळू नका. निगेटिव्ह विचार बंद करा. पॉझिटिव्ह विचारांना सुरुवात करा.
परंतु तरीही हे आपल्याला जमत नाही. कारण का? तर अनेक निगेटिव्ह घटना आपल्या समोर घडत असतात आणि मग आपल्याला आपण निगेटिव्ह विषयांवर आपण बोलत राहतो. आपण पॉझिटिव्ह बोलू शकत नाही. मग अशा वेळेस एकच गोष्ट फक्त तिथे करा आणि ती म्हणजे देवा काय आहे तूच पाहून घे आणि तूच हे बदल घडव. हे एवढा विश्वास बाळगा आणि फक्त तुम्ही त्यांच्यावर सगळं काही जे आहे ना मनातलं, ते सगळं तुम्ही त्यांच्यावर सोपवा. तुमच्या आराध्य दैवतांवर सोपवा आणि वाईट घडलं ना, घडू दे. देवा हे माझे भोग होते आणि म्हणून ते घडले. जास्त निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. ही मला तुम्हाला अगदी मनापासून मला तुम्हाला